सोलापूर नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे आवाहन सोलापूर नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता यस खांडेकर, कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपअभियंता कैलास चौधरी आदींच्या उपस्थितीत होते। नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे आवाहन केले। सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणी पुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे 5.50 टीएमसीचे दुसरे आवर्तन तर 6.50 टीएमसीचे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी आज मंजुरी प्रदान केली। जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचणी येणार नाही या अनुषंगाने जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे व विविध पाणी पुरवठा योजनेला आवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून ठेवावे व ते पाणी आवर्तन नियोजित वेळेप्रमाणे भीमा व सीना नदीतून द्यावे। पाणी आवर्तन देत असताना पाण्याची बचत व्यवस्थितपणे होईल या दृष्टीने विचार करावा व त्यानुसार जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी असेही सूचित केले। प्रारंभी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे श्री खांडेकर यांनी उजनी धरणात 29 जानेवारी 2025 रोजी उपयुक्त पाणीसाठा 40.59 टीएमसी असून अचल पाणीसाठा 63.66 टीएमसी आहे, तर एकूण पाणीसाठा 104.25 टीएमसी इतका असल्याचे सांगितले। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली। या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 861.89 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 152 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजना 5.44 कोटी अशा एकूण 1019 कोटी 33 लाखांच्या प्रारूप आराखड्यास राज्य समितीसमोर सादर करण्यासाठी समितीने मान्यता दिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक सर्वसाधारणकरिता 661.89 कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले।